मलाचे रोध केल्याने पोटऱ्यास गोळे येतात, पडसे, कपाळशूल, ढेकर, गुदद्वारी शूल, छातीत बांध बसणे, तोंडावाटे मलाची प्रवृत्ती व पूर्वोक्त विकार ही लक्षणे उत्पन्न होतात. मूत्राचा रोध केल्याने बहुधा पूर्वोक्त सर्व विकार होऊन अंग मोडून येते, बस्ती, शिश्न व अडसांधे यांच्या ठिकाणी वेदना लागतात व मूतखडा होतो. त्याजवर फलवर्ती, अभ्यंग, शेकणे, वातहर द्रव पदार्थांमध्ये अवगाहन करणे व पिचकारी यांची योजना करावी. म्हणजे याचा अर्थ की मलमूत्र दोघांच्या अवरोधामध्ये एक हे सांगितलं, मूतखडा, मूत्राश्मरी एक लक्षण सांगितलेलं. म्हणजे जे मूत्राश्मरीचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये अपनाची जी अवॉइड करण्याची जी त्यांची ही आहे प्रवृत्ती आहे किंवा मलावरोध किंवा मूत्रावरोध दोन्ही कंडिशन होत असते, त्याच्याशिवाय खडा तयार होत नाही. सर, शिश्न काय? शिश्न म्हणजे जसं तर पुरुषलिंग, स्त्रीलिंग जे आहे योनी, आणि पुरुषलिंग शिश्न, त्याला शिश्न. आता हे शब्द तू वाचलेला नाही त्याच्यामध्ये? शिश्न तू आतापर्यंत फर्स्ट इयर झालं ना तुझं, त्यात आहे नाही वाचलं? शिश्न नेमका हा शब्द नाही. मलरोधजन्य विकारांवर वरील उपायांशिवाय सारक अन्न पानाची योजना करावी. आता नाही का आयुर्वेदामध्ये काय आहे की जसं ते एक असं म्हणता येईल की एखादा शब्द हे कुठल्या अध्यायात आलेला आहे, कुठल्या श्लोकात आलेला आहे, त्याच्यानुसार त्याचा अर्थ बदलत आहे. ठीक आहे. मग शिश्न शब्द असेल, योनी असेल आणि श्रोणी आहे, तर हे जे शब्द आहेत ना हे त्या अध्यायात असलेला त्याचा काय अर्थ आहे याच्यावर डिपेंड करते. एकाच शब्दाला खूप पर्यायी शब्द आहेत, पण बरेचदा असं जाणवते की ग्रंथकार काय करतात की मुद्दाम तो वेगळा शब्द त्याच्या अर्थाला अनुषंगून असेल तसं तिथे शब्द वापरतात. मग त्याच्यामध्ये खूप मोठं हे आहे की त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काय आहे हे ठरवून त्याच्यानंतर तो शब्द वापरला गेला. ठीक आहे. तर ते लक्षात घेऊन तो वाचायला पाहिजे. इथेच नाही, पूर्ण ग्रंथात जे आहे वेगवेगळ्या आजारासाठी वेगवेगळ्या गोष्टी, जसं जे आहे ते प्रतिशाय, शवथू है ना, किंवा त्याला आणखी वेगवेगळे शब्द आलेले आहेत, तर ते शब्द तुम्हाला तशा तशा अर्थाचे तिथं आहेत, त्याचा तिथं अर्थ समजून घ्या पाहिजे. पुढे मूत्ररोधापासून झालेल्या रोगांवर जेवणापूर्वी व भोजन जिरल्यावर पचेल तितकेच तूप प्यावे. या दोन्ही प्रकारच्या घृतपानाला अवपीडक अशी संज्ञा आहे. जेव्हा अपानकक्षा किंवा मलमूत्र अवरोध आणि पोट साफ न होणं असं असेल तर त्यावेळेस इथं अवपीडक सांगितलेलं आहे. अवपीडक म्हणजे माहिती आहे? जेवणाआधी तुपाचं सेवन करणं आणि जेवण झाल्यावर 3-4 तासांनी पुन्हा, जेवण झाल्यानंतर पुन्हा आणि आधी, म्हणजे सँडविच तयार करणं तुपाचं, दोन्ही बाजूला ब्रेड सारखं ते काम करेल. त्याच्यामुळे काय होईल, आधी आणि नंतर दोन्हीमध्ये जर समजा तूप घेतलं किंवा तेल घेतलं, अवपीडन केलं तर काय होत असेल, म्हणजे शरीरामध्ये काय प्रतिक्रिया होते किंवा प्रक्रिया घडत असेल. जर वाटलं काहीतरी गडबड करेल तर पाहिले त्याच्याकडं लक्ष होतं. नाही, त्याला मी म्हटलेलं आहे गाडी शिक, स्कूटी शिक.